नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, 2014 मध्ये ज्या वेळेला सगळ्यांना धक्का देत मोदी लाटेने युपीए या काँग्रेस प्रणित आघाडीचा सुपडा साफ करून टाकला, काँग्रेसला देखील 44 या लज्जास्पद आकड्यावर आणून ठेवलं होतं. आणि इतिहासात, भारताच्या संसदीय इतिहासामध्ये पहिल्यांदा संपूर्णपणे बिगर काँग्रेसी असलेल्या एका पक्षाला लोकसभेतील एकपक्षीय बहुमत दिलं होतं. आणि मोदी पंतप्रधान होणार याविषयी कोणाच्या मनात शंका उरली नव्हती. आणि यथावकाश 10 दिवसानंतर 26 मे 2014 नरेंद्र दामोदर दास मोदी असं म्हणत मोदींनी देशाच्या नेतृत्वाची शपथ घेतली. त्यानंतर जे काय एकूणच भाजपतल्या लोकांना उधाण आलेलं होतं, त्या काळामध्ये मी व्हिडिओ वगैरे बनवत नव्हतो. मी जागता पहारा नावाचा ब्लॉग लिहायचो. आजही तो ब्लॉग आहे. तिथले अनेक लेख तुम्ही बघू शकता. त्यामध्ये जी चर्चा झाली होती की एवढं प्रचंड यश मोदींना मिळालेलं आहे, भाजपला खरोखरच ऐतिहासिक यश मिळालेलं आहे, अविश्वसनीय असं यश मिळालेलं आहे. आणि इथून भाजपची वाटचाल कुठे होणार? कारण एक गोष्ट असते मित्रांनो, की यश किंवा अपयश या दोनही गोष्टी सगळ्यात कठीण असतात पचवायला. माणसाला अपयश पण पचवता येत नाही आणि माणसाला यश पण पचवता येत नाही. तिथून त्याचा ऱ्हास सुरू होतो. उद्धव ठाकरे 5 वर्षापूर्वी जी काय तिकडमबाजी करून जुगाड करून मुख्यमंत्री झाले, ते यश म्हणजे लबाडीचं यश असेल, पण यश ते यश असतं. कारण तुम्ही मुख्यमंत्री बनला होता, सगळी महाराष्ट्राची सत्ता तुमच्या हाती केंद्रित झाली होती. हे यश खोटं असेल, लबाडीचं असेल, पण यश यश असतं, कारण ती सत्ता होती. ते उद्धव ठाकरेंना पचवता आलं का? नाही पचवता आलं. नाही पचवता आलं. आणि म्हणून मग एक गोष्ट अशी असते मित्रांनो, की यश पचवता येत नसतं, तसंच अपयश देखील पचवणं अवघड असतं. आणि आता उद्धव ठाकरेंकडे आपण बघितलं तर आपल्याला कळतं की अपयश देखील उद्धव ठाकरे पचवू शकत नाहीयेत. पचवू शकत नाहीयेत. आणि तिथे राजकारण्यांचा ऱ्हास होत असतो, किंवा कुठल्याही खेळाडूचा असेल, चित्रपट कलावंताचा असेल, त्याला यश आणि अपयश दोन्ही सहजगत्या पचवता आलं पाहिजे. आणि म्हणून मला आठवतं की 2014च्या प्रचंड यशानंतर भाजपमधल्या अनेक उतावळ्या लोकांना जो ऊत आलेला होता, त्यामुळे मोदी किंवा भाजप यांना धोका होऊ शकतो असं भाकीत मी माझ्या ब्लॉगवर केलेलं होतं. कारण तेव्हा एक चर्चा चालू होती की एवढं मोठं यश मिळवलं ते मोदी किंवा अमित शहा वगैरे मंडळी पचवू शकतील का? भाजपचं नवं नेतृत्व आहे, राष्ट्रीय नेतृत्व, आणि त्याला पहिल्या फटक्यामध्ये एवढं यश मिळवलं तर ते पचवता येईल का? कारण पचवलं तरच त्या सत्तेची ताकद तुमच्यामध्ये येते आणि तुम्ही अधिक जोमाने काम करू शकता. उद्धव ठाकरे सत्ता मिळवल्यानंतर सूड भावनेने वागत गेले, तिथूनच त्यांचा ऱ्हास निश्चित झालेला होता. भाजपच्या बाबतीत राष्ट्रीय नेतृत्व अतिशय प्रौढ होतं. मोदी 12 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री राहून आलेले होते. परत परत निवडणुका जिंकताना देशातल्या सगळ्याच्या सगळ्या भाजप विरोधी, हिंदुत्व विरोधी किंवा मीडियाच्या ताकदी या मोदींच्या विरोधात अशा टपून बसलेल्या होत्या की कधी याला संपवतो. पण त्या सगळ्यांवर मात करत आणि सगळ्यांची झुंज घेत, टक्के टोणपे खात मोदीजी पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले होते. आणि त्यातून त्यांनी दाखवलं होतं की यश, विरोध, सगळी प्रतिकूल परिस्थिती पचवण्याची आपल्यामध्ये ताकद आहे, क्षमता आहे, कुशलता आहे. म्हणूनच मोदींना विरोधकांकडून, आपल्या राजकीय विरोधकांपासून किती धोका आहे
असा विचार करता मला स्पष्टपणे लक्षात आलं होतं की मोदींचे विरोधक मोदींना हवं तसं वागत असतील तर मोदींना विरोधकांपासून धोका असू शकत नाही. कारण त्याच विरोधकांनी आधीच्या 12 वर्षामध्ये गुजरातमध्ये सुद्धा नरेंद्र मोदी नावाचा माणूस मुख्यमंत्री हरवू नये यासाठी सगळी शक्ती पणाला लावली होती, सगळी ताकद पणाला लावली होती, सगळी बुद्धी पणाला लावली होती. पण ज्या गुजरातमधून मोदींना संपवण्यासाठी लांड्या लबाड्या उचापती झाल्या, त्याच त्याच काय म्हणतात त्या आपल्या उचापतीमुळे मोदींची देशव्यापी लोकप्रियता आणि पॉप्युलॅरिटी इतकी वाढत गेली की जो माणूस विरोधकांना मुख्यमंत्री म्हणून नका होता तो देशाचा पंतप्रधान झाला. आणि विरोधक मोदी पंतप्रधान झाल्यानंतर सुद्धा तसेच वागणार असतील, त्याच पद्धतीचे धोरण कार्यक्रम आणि रणनीती आखणार असतील तर त्या विरोधकांपासून विरोधी पक्षांपासून नरेंद्र मोदींना किंवा त्यांच्या पंतप्रधान पदाला सत्तेला धोका नाही या निष्कर्षाप्रत मी आलो होतो. पण मग असा विचार करावा लागतो की मोदींना कोणापासून धोका होता. मित्रांनो, 100-150 वर्षापूर्वी कधीच तरी अब्राहम लिंकन यांचं राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवताना एका विद्यापीठात झालेलं भाषण मी वाचलं होतं. आणि त्याच्यात लिंकन यांनी त्या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की जगातल्या सगळ्या सेना एकत्र आल्या, जगातला सर्वोत्तम सेनापती मानला जातो तो नेपोलियन बोनापार्ट त्या सेनेचा अध्यक्ष असेल आणि जगातल्या सगळ्या खंड आणि देशातल्या तिजोरीतला पैसा आणि संपत्ती अशा सेनेच्या मागे उभी असेल तरीही ते अमेरिकेला धक्का लावू शकणार नाहीत. ओहायो नदीतलं घोटभर पाणी पिऊ शकणार नाहीत, इतकी अमेरिका सशक्त आहे. पण त्यानंतर पुढे लिंकन जे म्हणतो ते फार महत्वाचं आहे. तो म्हणतो मग अमेरिकेला धोका कोणापासून आहे, अमेरिकेचा विनाश कसा घडून येऊ शकतो. आणि त्याचं उत्तर देताना लिंकन सांगतो अमेरिकेचा विनाश घडवणारा हा आपल्यातूनच स्वकीय समोर उभा राहावा लागेल, जो आपल्या देशाचा सत्यानाश करू शकेल. असा शत्रू बाहेरून येणार नाही, तो आपल्यातूनच उभा राहील आणि अमेरिकेचा विनाश घडवून आणेल. आणि म्हणून असा कोणी आत्मघातकी आत्मविनाशी आपल्यात निर्माण होऊ नये याची काळजी अमेरिकन नागरिकांनी घेतली पाहिजे, असा सल्ला लिंकनने 150 वर्षापूर्वी कधी दिला होता, तो अध्यक्ष असतानाच्या काळामध्ये. आणि ते मला आठवत होतं. आणि म्हणून मोदींना जेव्हा निर्विवाद बहुमत मिळालं, स्वबळावर मोदी पंतप्रधान झाले, त्यानंतर मोदींच्या सत्तेला आणि भाजपला धोका कुठून आहे याचा विचार मी करत होतो. तेव्हा मला लिंकन आठवला आणि मी ब्लॉग लिहिला होता की मोदींना आणि भाजपच्या सत्तेला धोका विरोधी पक्षांकडून नाही, त्यांच्या जाहीररित्या जे भाजपचे राजकीय विरोधक आहेत त्यांच्यापासून भाजपला धोका नाही, तो धोका भाजपवाल्यांपासूनच आहे. आणि भाजपवाल्यांपासूनच म्हणजे काय, तर जे भाजपमध्ये उतावळे घटक आहेत, जे उतावळे लोक आहेत भाजपमधले, ते सत्तेमध्ये आणि सत्तेच्या कामकाजामध्ये जे काही व्यत्यय आणि अडथळे आणि उचापती आणि कुरापती करतील त्यातूनच मोदींच्या सत्तेला आणि भाजपच्या सत्तेला धोका निर्माण होऊ शकतो. हे मी 2014च्या लोकसभा निकालानंतर माझ्या ब्लॉगवर लिहिलेलं होतं. कारण हे उतावळे असतात, हे बोलघेवडे असतात, वाचाळवीर असतात आणि त्यांना असं वाटत असतं की नरेंद्र मोदी किस झाड की पत्ती आहे, किस खेत की मुली आहे. आम्ही नरेंद्र मोदी उभा केलाय, किंबहुना आमच्यामुळे, आमच्या बडबडीमुळे, आमच्या वाचाळतेमुळे मोदी हा पंतप्रधान होऊ शकला. मोदी कोण आहे, मोदी आमच्या हातची कठपुतळी आहे. आम्ही जे ठरवतो
त्यानुसार भाजप चालला पाहिजे असा त्यांचा अट्टहास असतो. आणि असे लोक ज्या प्रकारची बकवास करत असतात, बडबड करत असतात, त्यातून जनमानसामध्ये चलबिचल निर्माण होते. आणि अशी जी चलबिचल असते ती भाजपच्या सत्ताधारी मोदी असतील किंवा आणखीन कोण असेल त्याच्याविषयी मनात शंका निर्माण करायला हातभार लावत असतात. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला आपलं बहुमत गमवावं लागलं. याचे कारण दोन अशी बकवास करणारी माणसं होती. त्यापैकी एकाचं नाव कर्नाटकचं हेगडे म्हणून आहे आणि दुसरे कोणतरी मला वाटते फैजाबादचे उत्तर प्रदेशातले खासदार होते. त्यांचं नाव मला आता आठवत नाही, करण सिंग किंवा काहीतरी होतं. या दोघांनी अबकी बार 400 बार, कारण घटना बदलायची आहे, आरक्षण रद्द करायचंय, अशी जी मुक्ताफळं उधळली होती तेव्हा त्यांच्या समोर बसलेल्या अनेक उतावळ्या भाजपवाल्यांना, हिंदुत्ववाद्यांना आवडली असेल, त्यांनी टाळ्या पण वाजवल्या असतील. पण त्यामुळेच 2024च्या लोकसभा निवडणुकीत घात झाला. याचं कारण भाजपला मत देणारे जे काही मुठभर मुस्लिम मतदार होते, दलित, पिछडे किंवा आरक्षणवादी होते, त्यांच्या मनात या हेगडे किंवा फैजाबादच्या खासदारांनी जी चलबिचल निर्माण केली त्यातून तो मोदींच्या राजकारणाविषयी साशंक बनला आणि भाजपपासून दुरावला. हा मतदार राहुल गांधींनी काढून घेतला का? तो मतदार अखिलेशने काढून घेतला का? तो मतदार उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी काढून घेतला का? मी नाही म्हणत, मला तसं वाटत नाही. हा, या लोकांनी, ते हेगडे किंवा जो कोण तिथला लल्लन सिंग नावाचा फैजाबादचा खासदार आहे, त्यांनी जी मूर्खासारखी विधानं केली होती त्याला हत्यार बनवून राहुल गांधी, काँग्रेस, शरद पवार, आदित्यनाथ, सॉरी अखिलेश यादव ही मंडळी कामाला लागली. त्यांनी भाजपच्याच उतावळ्या वाचाळवीरांच्या शब्दांना आपलं हत्यार बनवलं आणि मोदींचा घात झाला. पण या सगळ्या राजकीय विरोधकांच्या हातात जे सगळ्यात भेदक आणि धारदार हत्यार आहे ते देण्याचं पाप भाजपच्याच उतावळ्या खासदारांनी केलं, हे विसरून चालणार नाही. आणि म्हणून हेगडे असोत किंवा कोणतो लल्लन सिंग असो, हे स्वबळावर आपल्या लोकप्रियतेवर निवडून येणारे खासदार नाही, पण अत्यंत आक्रमकपणे वाचाळपणा करणारे लोक नक्की आहेत. आणि म्हणून अशा लोकांपासून पक्षाला किंवा त्यांच्या नेत्याला धोका असतो. कारण हे लोक 4 मतं आणत नाहीत, पण पक्षाकडे नेतृत्वाने आकर्षित केलेली 400 मतं घालवायला हातभार लावतात. मला वाटतं दोघेही, हेगडे असतील किंवा तो लल्लन सिंग आहे, ते पराभूत झाले. पण ते पराभूत होत असताना त्यांनी 30-40 खासदार आणखीन पाडून दिले, हे विसरू नका. तुम्ही फार शहाणे असाल तर तुम्ही पंतप्रधान झाला असता, तुम्ही भाजपचे सर्वोच्च नेते झाला असता. तुम्हाला एवढं राजकारण कळतं तर तुम्ही साधे खासदार का राहता, तुम्ही साधे कार्यकर्ते का राहता, याचा विचार करा. जे कोणी असे भाजपचे काय ते बकवास करणारे वाचाळवीर नेते आहेत, संजय राऊत बघा, संजय राऊतनी शिवसेनेला ऊर्जितावस्थेला आणलं नाही. संजय राऊताच्या लिखाणाने किंवा रोज घेतलेल्या पत्रकार परिषदेने हळूहळू करत शिवसेनेविषयी जी नाराजी जनमानसात तयार होत गेली, हिंदू समाजामध्ये तयार होत गेली, अगदी कट्टर शिवसैनिकामध्ये तयार होत गेली, त्यामुळे शिवसेनेमध्ये दुभंग व्हायला हातभार लावला. संजय राऊत यांची जी काय बडबड होती
त्याचं अनुकरण आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे करत गेले आणि भाजपने त्याचं हत्यार बनवलं, म्हणून शिवसेनेत दुफडी माजायला मदत झाली. देवेंद्र फडणवीसांनी पक्ष फोडला हा आरोप करणं सोपं आहे, पण देवेंद्र फडणवीसांच्या हाती जी कुऱ्हाड होती, त्या कुऱ्हाडीचा दांडा संजय राऊत नावाचा आहे. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. नेमकी जी गोष्ट उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या बाबतीत खरी आहे, तीच भाजपच्या बाबतीत सुद्धा तितकीच खरी असते. नेतृत्व काही डावपेच आखून एखादा निर्णय घेत असत. शिंदे आणि भाजप मिळून बहुमत निर्विवाद असताना अजितदादांना का आणायचं सोबत, कशाला आणायचं, हे कार्यकर्त्याला समजावून देताना अवघ्या जनतेला डावपेच समजला तर तो डावपेच उरत नाही, कारण त्यातून तुमचा प्रतिपक्ष, तुमचा विरोधक सावध होतो आणि तुमचं निवडणुकीत नुकसान होऊ शकतं. आणि म्हणून अजितदादांना सोबत आणताना शरद पवार किंवा पुढल्या काळात उद्धव ठाकरे यांना मार्जिनलाइज करायचे, निष्प्रभ करून टाकायचे, हा जो डावपेच आहे तो बोलण्याची गरज नसते. चुकून एकदा मला वाटते चंद्रकांत दादानी कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोललं आणि त्याचाही गवगवा झाला होता. पवार आणि उद्धवना राजकारणातून संपवायचे. चंद्रकांत दादा बोलले, कुठल्या तरी एका कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलले, तिथल्या कोणा नाकर्त्या नालायक कार्यकर्त्याने ते रेकॉर्ड केलं आणि ते सोशल मीडियावर झळकलं. तेव्हा चंद्रकांत दादांना किती पक्षामध्ये टक्के टोणपे खावे लागले. तेव्हा हे जे असलं काहीतरी रेकॉर्ड करायचं आणि सोशल मीडियात टाकायचं, हा उतावळेपणा करणारे जे कार्यकर्ते असतात, पाठीराखे असतात, तेच आपल्या नेत्यासाठी आणि पक्षासाठी अधिक घातक असतात. आता 5 वर्षाचा द्राविडी प्राणायाम करून देवेंद्र फडणवीस परत आले, पुन्हा आले, मुख्यमंत्री म्हणून आले, भरभक्कम बहुमताने आले. त्यामध्ये असल्या उतावळ्या, वाचाळवीर, बोल घेवड्या कार्यकर्त्या, नेत्यांचा किंवा पाठीराख्यांचा योगदान नेमकं किती आहे, किती आहे. पण आज परत एकदा असे जे कोणी बोल घेवडे लोक आहेत, मग ते सोशल मीडियात असतील, पक्षाच्या मंचावरून बोलणारे असतील, ते परत एकदा देवेंद्र फडणवीसांना त्यांचा घात करू शकतील, नुकसान करू शकतील. एकनाथ शिंदे यांच्या नावाने ठणाणा करत सुटलेले आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीका टिप्पणी करणारे जे अनेक भाजपचे सोशल मीडियातले किंवा इतर ह्याच्यातले कार्यकर्ते आहेत, त्यांनी जरा सावध राहावं ना. जरा स्वतःच्या जिभेला आवर घालावा. प्रत्येकाने भाजपत सुद्धा जिंकलोय म्हणून संजय राऊत होण्याची गरज नाहीये. रोज सकाळी संजय राऊत बोलतात, त्यांनी गेल्या 2-3 वर्षामध्ये शिवसेनेचं किती नुकसान झालं हे तुमच्या डोळ्यासमोर असेल, तर तुम्ही सुद्धा आपापल्या पातळीवर, आपापल्या क्षेत्रामध्ये भाजपतले संजय राऊत होण्याची गरज नाहीये, नाहीये गरज. जर देवेंद्र फडणवीस सुद्धा कुठलाही अभिमान न बाळगता 2.5 वर्ष उपमुख्यमंत्री होतात आणि आता सुद्धा आपली मुख्यमंत्री पदासाठी निवड झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची समजूत काढायला, मनधरणी करायला शिंदे यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस जात असतील, तर फडणवीसांच्या अभिमानाचा फणा काढून भाजपतल्या अनेक बोलघेवड्यांनी आपली अक्कल पाजळण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. तुम्ही देवेंद्र फडणवीसांना मदत करत नसता, देवेंद्र फडणवीसांच्या मार्गात नको नको तितके काटे पसरत असता, हे लक्षात घ्या. देवेंद्र फडणवीसांना अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांना घेऊनच पुढचं राजकारण करायचंय आणि नामोहरम झालेल्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाला परत डोकं वर काढू द्यायचं नसेल, तर मग शिंदे आणि अजितदादा यांची समन्वयाने मदत देवेंद्र फडणवीसांना आवश्यक आहे. अशा वेळेला असली बकवास करणारे जे फडणवीसांचे चाहते असतील, भाजपचे उतावळे असतील,
त्यांनी स्वतःला जरा संयमित करणं आवश्यक आहे. तुमच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणामध्ये बिब्बा घातला जाणार नाही, हे जरी तुम्हाला समजलं तर तुम्हाला यश पचवता येईल. देवेंद्र फडणवीसांचं यश हे एका व्यक्तीचं नाहीये, ते पक्षाचं आहे, पक्षातल्या हजारो कार्यकर्त्यांचं आहे. पण ते यश फक्त आपल्यामुळे मिळालं आणि त्यामुळे आता देवेंद्र फडणवीसांचा अपमान आम्ही सहन करणार नाही असं म्हणून एकनाथ शिंदे किंवा अजितदादा यांना नाराज करून देवेंद्र फडणवीसांच्या वाटेत काटे होण्याचा प्रयत्न करणारे जे कोणी त्यांचे समर्थक असतील त्यांना फडणवीसांनी आवर घालणं आवश्यक आहे असं मला वाटतं. कारण हेच लोक घात करणारे असतात. 24च्या निवडणुकीतला दणका जो आहे तो जर भाजपवाल्यांनी समजून घेतला तर मग देवेंद्र फडणवीस यांची पुढल्या काळातली वाटचाल सुसह्य होऊ शकेल. नाहीतर उद्धव ठाकरे, शरद पवार जे करू शकणार नाहीत तितकं नुकसान देवेंद्र फडणवीसांचे असले बोलघेवडे, वाचाळवीर, तोंडपाटीलकी करणारे समर्थक देवेंद्र फडणवीसांचा घात करू शकतील. आणि म्हणून हा व्हिडिओ मी तेवढ्यासाठी बनवला की देवेंद्र फडणवीसांच्या सत्तेला आणि मुख्यमंत्रीपदाला धोका असेल तर तो समोरच्या विरोधकांकडून नाहीये. विधानसभेतले गटनेते जितेंद्र आव्हाड किंवा भास्कर जाधव यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांना धोका नाही, इतका धोका त्यांच्या उतावळ्या, गुडघ्याला बाशिंग मानलेल्या, बोलघेवड्या पाठीराख्यांपासून धोका आहे. देवा भाऊ, अशा लोकांना आवरू शकाल तर तुमच्यासाठी विजयाचा रस्ता आणि मार्ग नव्हे, हायवे खुला आहे. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.